पहिलं तर सर्वांना जय द्वारकाधीश. आज आपल्याला जायचं होतं सोलापूरला. मग काय पहिलं तर आला द्वारका स्टेशनला. बॅगात एक घेऊन निघालो आम्ही वेटिंग रूम कडे, कारण आपली गाडी होती 11 वाजता आणि आम्ही स्टेशनवर आलतो 9 वाजता. वेटिंग रूम मध्ये असं बॅगा ठेवून जरा वेळ बसलो. बसून तर लयच कंटाळा आलं. चला म्हणलं आता बाहेर जाऊन 5 मिनिटं उभारलो ना, तर रेल्वे आली. आल्या सगळेजण तर पहिला बसलो, कारण आपलं रेल्वेचं रिझर्वेशन होतं. मग काय आपल्याला तर लगेच झोप येत नाही म्हणलं. थोड्या वेळ खिडकीपाशी बसलो. मग काय तिथं पण बसू वाटे ना, मग नीट गेलो दरवाजाकडे. इथे थोड्या वेळ थांबून जाऊन झोपलो, कारण आपली रेल्वे 4:30ला दादरमध्ये पोहोचणार होती. मग काय वाजली 4:30, आम्ही आलो दादरमध्ये. तिथून आम्ही निघालो प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर. माझी बॅग तर तिथे ठेवलो आणि मी निघालो फिरायला. तिथे तर भाजी मंडईत 4:30ला पण एवढी गर्दी होती. मग काय आलो परत स्टेशनवर आणि आपल्याकडे 3 तास शिल्लक होते. मग काय पोरं चर्चा चालू केली. मला चर्चा चालू करून काय आपण खेळू लुडो. मग काय स्टेशनवर लावला लुडो तर काय आम्ही 4 जणच खेळत होतो. आता वाजली होती 6. मग मी गेलो कॉफी प्याला, कारण आपण पित नाहीत चहा. कॉफी पिऊन स्टेशनवर आलो तर ही काय रेल्वे यायली म्हणली. मग मी पण काय आपली पटापट बॅग घेतलो आणि निघाला S8 कडे. अजून तर कोण मागणं आलं नव्हतं, मीच होतो पुढं. मग काय बघता आली रेल्वे. पद्धतशीर जाऊन रेल्वेत बसलाव. इथे पण आपलं स्लीपरचं रिझर्वेशन केलं. रेल्वेला यायला तर आधीच उशीर झालता. मग निघाली सनकत. तेवढ्यात बघता आलो पुणे स्टेशन. रेल्वेत पण कायच टाइमपास होत नव्हता. मग आम्ही इथं लावलो लुडो खेळताना पण फुल टिंगल्या. हो आला आता सोलापूर स्टेशन आलं. रेल्वेत उतरून लगेच रिक्षात बसलाव. रिक्षात बसून नीट निघालाव घराकडं. मग काय सगळेजण गेले आपापल्या घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. रामकृष्ण हरी.